So what we have seen in last lecture, I think we have started applications, no? Application सुरू केले होते ना? Hello, please respond. Yes, sir. Screen is visible. Hello. Yes, sir. Screen is visible properly. No, sir. Problem है. Now it is visible, no? Yes, sir. Okay. We have started already applications of UV spectroscopy. In that we are already seen first application, that is detection of impurities. बरोबर ना? काय सांगितलं होतं यात? How to detect the impurities by using UV spectroscopy? ज्यावेळेस UV स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये आपले सॅम्पल्स आपण रन करतो त्यावेळेस एक ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा ऑब्टेन होतो. ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा. ओके. तो त्या ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्राची रेंज असते 400 to 200 or 800 to 400. Okay. Why are this region are different? कोण सांगेल? हे रिजन डिफरंट काय आहे? तर एक रिजन आहे तो अल्ट्रावायोलेट साठी आणि दुसरा रिजन आहे तो विजिबल साठी. ओके. जे कलरिक सोल्युशन्स आहेत त्यासाठी एक रिजन आहे आणि एक कलरलेस सोल्युशन आहे त्यासाठी एक रिजन. ओके. कलरलेस सोल्युशन हे डिफरंट ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा दाखवतील. हे डिफरन्स रेडिएशन ऍब्सॉर्ब करतील आणि कलरलेस जे सॅम्पल्स आहेत आपले ते डिफरंट ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा दाखवतील. ओके. किंवा रेडिएशन ऍब्सॉर्ब करतील. ओके.
मग याच्यावरून आपण आपल्याला कळू शकतं त्या कंपाऊंड मध्ये क्रोमोफोर किती आहेत, काय आहेत. ओके, सो हाऊ वी विल डिटेक्ट इम्प्युरिटीज. आता पर्टिक्युलर कंपाऊंड आहे, समजा प्युअर कंपाऊंड आहे पॅरासिटामॉलचा, तर पॅरासिटामॉलचं कंपाऊंड पर्टिक्युलर रेंजलाच ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा दाखवेल. ओके, अजून त्यात काही इम्प्युरिटीज जर आल्या तर इम्प्युरिटीजचं पण ऍब्सॉर्प्शन, इम्प्युरिटीज सुद्धा रेडिएशन जे कॅरी करतोय ते रेडिएशन ऍब्सॉर्ब करतील. ओके, आणि त्यामुळे त्याचे पिक्स ऑप्टेन होतील, एक ग्राफ ऑप्टेन होईल. त्यानुसार आपण सांगू शकेल की द कंपाऊंड इज प्युअर और इट कंटेन्स इम्प्युरिटीज इन दॅट. ओके, समजलंय फर्स्ट ऑब्जेक्ट ऍप्लिकेशन. येस, से इथं एक्झाम्पल बघा, हा पॅरासिटामॉलचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आहे. ओके, सर येस बोला. ऍड करून घ्या ना. तर हा पॅरासिटामॉलचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आहे, वरती स्टँडर्ड आहे आणि खाली आपलं सॅम्पल ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आहे. ओके, सो इन दॅट सॅम्पल हेअर we detected impurities. Okay, standards mean pure paracetamol powder, and it is which is extracted or formulated. Okay, फॉर्म्युलेटेड मध्ये आपल्याला इथं ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा दिसतोय. स्लाइड विजिबल आहे? सर स्टॉप झाली आहे स्क्रीन. कशी काय स्टॉप झाली? नाव येस सर, इट इज विजिबल. हा वरचा जो आहे तो स्टँडर्ड पॅरासिटामॉलचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आहे आणि जो खाली ऑब्टेन झालाय तो सॅम्पल ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आहे. ओके, सो सॅम्पल ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा डिटेक्ट्स इम्प्युरिटी. ओके, आणि हे जी इम्प्युरिटी आहे त्याने युव्ही जे रेडिएशन्स आहेत त्या रेडिएशन ऍब्सॉर्ब केल्यामुळे इथं आपल्याला हे पिक्स ऑब्टेन झालेले दिसत आहेत. ओके, so this way we can determine impurity in the sample. Okay, जे सॅम्पल मध्ये इम्प्युरिटी आहे ते आपण या वेळेने डिटेक्ट करू शकतो युजिंग युव्ही स्पेक्ट्रा. ओके, देन स्ट्रक्चरल इल्युसिडेशन ऑफ कंपाऊंड. आता स्ट्रक्चरल इल्युसिडेशन कसं करता येईल? बाय युजिंग युव्ही. Yes, any idea? आता स्ट्रक्चरल इल्युसिडेशन कसं करता येईल बघा. आता पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल आहे, तर पॅरासिटामॉल पर्टिक्युलर रेंजचाच ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा दाखवतो. पर्टिक्युलर पॅरासिटामॉल मध्ये बेन्झिन रिंग असते का, फिनाइल रिंग? येस, स्ट्रक्चर ऑफ पॅरासिटामॉल. काय असतं?
बरं ठीक आहे. पर्टिक्युलर जो फंक्शनल ग्रुप आहे, स्ट्रक्चर आहे, हे ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा ऍट स्पेसिफिक पॉइंटला दाखवतो किंवा स्पेसिफिक रेडिएशन्सला दाखवतो. ओके, त्यामुळं आपण ठरवू शकतो की समजा फिनाइल ग्रुप प्रेझेंट आहे स्ट्रक्चर मध्ये पॅरासिटामॉलच्या, तर त्या फिनाइल चा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा कुठल्या रेंज मध्ये येतो, ती रेंज आपण डिटरमाइन करू शकतो. ओके, समजा टोल्युइन आहे, टोल्युइन ड्रग आहे, तर टोल्युइनचं CH3 मिथाइल ग्रुप एक आहे आणि फिनाइल ग्रुप एक अटॅच होतोय त्याला. तर त्या या दोन्हीचे कुठले ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा येतील, ह्या रेंजेस ज्या आहेत ते ठरलेल्या आहेत आणि या रेंजेस नुसार आपण त्याचं स्ट्रक्चरल इल्युसिडेशन करू शकतो UV मध्ये. ओके, जे पिक्स ऑब्टेन होणार आहेत UV मध्ये, ड्यू विथ द हेल्प ऑफ दॅट पिक्स we can determine the structure of the particular compound or particular any unknown compound. Okay, yes, समझते हैं? Then quantitative and qualitative analysis. The quantitative and qualitative analysis मध्ये काय, क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण जर आपल्याला निग्लिजिबलच हे असेल, सॅम्पल असेल, कंपाऊंड एक्सट्रॅक्ट झालेला असेल किंवा आयसोलेट केलेला तुम्ही कंपाऊंड आहे पर्टिक्युलर, समजा कॅफिन आपण आयसोलेट केलं, आता फार थोड्या प्रमाणावरच कॅफिन आहे आपल्याकडे, आता 10 ग्रॅम पावडर घेतली होती जवळपास आयसोलेट करताना आणि त्यात जवळपास अजून 0.1 मिलीग्रॅम ही कंपाऊंड ऑब्टेन झालेलं नाही. ओके, सो आपण UV मध्ये ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा घेतला कॅफिनचा. ओके, तर कॅफिनचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा घेतल्यावर त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन होईल. ओके, सो कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन होईल आणि त्या कॉन्सन्ट्रेशन वरून आपण त्याची क्वांटिटी किती होईल पर ग्रॅम हे सुद्धा आपण काढू शकतो. ओके, सो कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन्स इन कशामध्ये कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करतो आपण, कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये डिटरमाइन करतो, yes, unit for concentration. Yes, Chaitral madam. Yes, my voice is audible or not? Hello? Yes, sir. Concentration determines in what in it? Say. Concentration कशात डिटरमाइन करतात? अजित खिलारे.
संकेत सर. Unit for concentration determination. Molarity. Mole. Okay. ग्रॅम लिक्विड मध्ये असेल, लिक्विड मध्ये ड्रग डिझॉल्व असेल तर ग्रॅम पर ml. बरोबर आहे का? Yes, sir. ओके. सॅटिस्फाईड? समजलं का? तिसऱ्या क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये त्याचा पर्टिक्युलर कंपाऊंडचं कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करतो आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये त्याच्या जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ऑब्टेन झालेलं त्याच्यावरून आपण त्याची क्वांटिटी पर ग्रॅम किंवा पर ग्रॅम मध्ये किंवा पर केजी साठी किती ऍक्टिव्ह कन्स्ट्रेंट सेपरेट होईल किंवा आयसोलेट होईल हे त्याचं अशा प्रकारे बाय युजिंग UV त्या पर्टिक्युलर कंपाऊंडचं डिटर्मिनेशन आपण करू शकतो. ओके. देन केमिकल कायनेटिक्स. How can we study the chemical kinetic reactions? काय वाटतं तुम्हाला कसं केमिकल कायनेटिक्स मध्ये ऍप्लिकेशन आहे UV-चं? Yes, say. The particular reactant आहे. reactant जेव्हा रिॲक्ट होतील तेव्हाच केमिकल प्रोडक्टचे फॉर्मेशन होईल. बरोबर का? Yes or no? So during chemical reaction, ज्यावेळेस केमिकल रिॲक्शन होते फॉरवर्ड होते त्यावेळेस आपण त्याचे ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा चेक केले तर देयर इज अ व्हेरिएशन इन ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा. सो इनिशियल ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा ऑफ रिएक्टंट इज डिफरंट and last product absorption spectra is different. So according to the on that basis we can say the reaction is completed or not. Okay, or reaction is going forward or not. Okay, असं डिटरमाइन करू शकतो ना किंवा ड्युरिंग रिॲक्शन सोडा किंवा पहिल्यांदा रिॲक्टंटचा जर ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा घेतला आणि परत रिॲक्शन झाल्यानंतर एंड प्रोडक्टचा जर ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा घेतला तर दोन्ही अलग अलग असतील. ओके, दोन्ही डिफरंट असतील. ओके, समजतंय का? येस. या ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा वरून आपण सांगू शकतो की केमिकल रिॲक्शन झाली नाही झाली, फॉरवर्ड झाले. ओके, absorption spectra as it is राहिला तर we can say it is not done. Okay, समजते का नाही? Yes or no? Yes, समजते का?
देन डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप. ओके, जसंच आता सांगितल्याप्रमाणे पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुप हा पर्टिक्युलर ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा दाखवणार आणि अकॉर्डिंग टू दॅट we can determine the particular function group in the particular compound. Okay, कुठले कुठले फंक्शन ग्रुप आहेत ते ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा मध्ये आपण डिटरमाइन करू शकतो, पर्टिक्युलर रेंजेस त्याच्या डिटरमाइन करून. ओके, समजते का? इथे एक्झाम्पल बघूया आपण आता. बेन्झीन, बेन्झीन घेतलं, बेन्झीन अँड टोल्यून. बेन्झीनचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा कुठे, बेन्झीन कशात दाखवतं, अराउंड 180 नॅनोमीटरला बेन्झीन हा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा दाखवतो. सो टोल्यूनचं स्ट्रक्चर आणि बेन्झीनचं स्ट्रक्चर जवळपास सेम आहे. ओके, सो हाऊ कॅन वी डिफर दॅट स्ट्रक्चर, हाऊ कॅन वी इलिसिडेट? तर आता बघा, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा हा टोल्यूनचा जो मिथाइल पीक आहे, इथे मिथाइल पीक आहे, तो मिथाइल पीक पहिल्यांदा जास्त दिसतोय. ओके, म्हणजे त्याने रेडिएशन ऍब्सॉर्ब केलेत अराउंड 265 नॅनोमीटरला. ओके, आणि जो दुसरा जो फिनाइल बेन्झीनचा जो ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आहे तो अराउंड 268.9 ला आलाय. ओके, so from that we can say we can determine the structure of the compound, or we can determine the functional groups. Okay, yes, समजलंय? समजलंय का? येस, हलदार मॅडम. Yes, sir. समजतंय? Yes, sir. Okay, then applications of IR spectroscopy. Also UV spectroscopy काय मॉलिक्युलर वेट सुद्धा डिटरमाइन करायसाठी वापरतात पर्टिक्युलर कंपाऊंडचं. ऑल्सो युव्ही स्पेक्ट्रोस फोटोमीटर जो आहे तो HPLC मध्ये, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी मध्ये डिटेक्टर म्हणून यूज करतात. ओके, ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर कंपाऊंड सेपरेट करतो, ओके, तो कुठल्या बेसिसवर सेपरेट करतो, तर रेडिएशन ऍब्सॉर्प्शनच्या बेसिसवर. ओके, समजा पर्टिक्युलर नॅप्थॅक्युनोन किंवा कुठलाही क्युनोन, नॅप्थॅक्युनोन असेल, अँथ्रॅक्युनोन आपल्याला सेपरेट करायचं आहे, तर पर्टिक्युलर ऍब्सॉर्प्शन फॉर दॅट ग्रुप, अँथ्रॅक्युनोनचा ग्रुप असेल किंवा नॅप्थॅक्युनोनचा ग्रुप असेल, तो पर्टिक्युलर ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा दाखवतो. आता नॅप्थॅक्युनोनचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा जवळपास 217 नॅनोमीटरला ऑब्टेन होतो. ज्यावेळेस हा ऍब्सॉर्ब होईल कंपाऊंड HPLC मध्ये, ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा दाखवेल 216 नॅनोमीटरला, त्यावेळेस आपण काय करू, जे पर्टिक्युलर जो कंपाऊंड आहे तो इल्युसिडेट करू, म्हणजे सेपरेट आउट करू HPLC मध्ये. ओके, सो इथं सुद्धा HPLC मध्ये सुद्धा UVचा रोल आहे. ओके, UV स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये, UV स्पेक्ट्रोस्कोपीचा. ओके, त्यानंतर applications of IR spectroscopy.
IR spectroscopy is widely used as in research, also in industry also. Okay, especially for a determination of functional groups of the compounds. Okay. For it is used as a quality control मध्ये, क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग मध्ये डायनॅमिक मेजरमेंट्स काही करायचे असतील तर त्यामध्ये आपण यूज करतो IR स्पेक्ट्रोस्कोपी. ओके. Also some forensic analysis are there. So that purpose we can use IR spectroscopy. Okay. So major application of IR spectroscopy is detection of functional group. Okay. IR स्पेक्ट्रोस्कोपीचं मेजर फंक्शन काय आहे तर डिटेक्ट फंक्शनल ग्रुप डिटर्मिनेशन होतं. आता हे फंक्शनल ग्रुप डिटर्मिनेशन कुठल्या रेंज मध्ये होतं तर IR स्पेक्ट्रोस्कोपीची रेंजच आहे 1500 to 4000. ओके. ओके, फ्रिक्वेन्सी रेंज इज 15,000 to 400 आणि जो 15,000 to 4,000 आहे आणि 15,000 to 400 चा जो रिजन आहे इकडं राईट हँड साइडचा त्याला म्हणायचं फिंगर प्रिंटिंग रिजन. ओके, म्हणजे पर्टिक्युलर जे प्युअर कंपाऊंड आहे याचे फंक्शनल ग्रुप या रिजनला 1500 to 400 सेंटीमीटर युनिव्हर्स रेडिएशन्सला ऑप्टेन होतात आणि हे कम्पेअर करतो आपण या ऑप्टेन्ड रिजन बरोबर. म्हणजे आयडेंटिफिकेशन जो होणार आहे आपलं जो ऑप्टेन झालेला स्पेक्ट्रा आहे त्यामध्ये. ओके. सो हा जो रिजन आहे ह्यामध्ये फिंगर प्रिंटिंग जो रिजन आहे यामध्ये पर्टिक्युलर कंपाऊंडचं फंक्शनल ग्रुप कन्फर्म केलं जातं. दॅट्स वाय वी कॉल्ड फिंगर प्रिंटिंग. इथं टेस्ट फेल जायचा चान्सेस येत नाही. ओके, IR मध्ये. सो वी कॅन ऑब्टेन we can determine the functional group in that way. Okay, समजलं? समजते का? परत एकदा सांगू? यस, बोला. परत एकदा सांगू का? समजलंय? चैत्राली मॅडम. येस सर. समजलंय का? परत एकदा सांगायला पाहिजे. समजलंय सर. खंदारी सर. Yes, sir. समजलंय? हो सर. Then identification of substance. आता आयडेंटिफाय कसं करायचं सबस्टन्सला? आयडेंटिफाय कसं करायचं सबस्टन्स IR मध्ये तर आत्ताच आपण सांगितलं की IR मध्ये काय होतंय फंक्शनल ग्रुपचं डिटर्मिनेशन होतं. आता पर्टिक्युलर कंपाऊंड घेतलं आपण, समजा एक्झाम्पल घेऊया बेन्झाइलडिहाइड. ओके, तर बेन्झाइलडिहाइड मध्ये काय काय आहे तर CH बॉन्ड आहे. ओके, CH स्ट्रेचिंग अल्डिहाइड ग्रुप आहे. ओके, देन C डबल बॉन्ड आहे अरोमॅटिक रिंगला. देन CC डबल बॉन्ड आहे बेन्झिन रिंग अरोमॅटिक रिंग मध्ये. ओके, हे जे पर्टिक्युलर बॉन्ड्स आहेत आणि जे अरोमॅटिक रिंगचे स्ट्रेचिंग आहेत हे डिटरमाइन होणार आहेत फंक्शनल ग्रुप एरिया मध्ये. ओके, फ्रिक्वेन्सी रिजन मध्ये. ओके,
आता तुम्हाला कन्सिडर करतो सी डबल बॉन्ड स्ट्रेचिंग अरोमॅटिक रिंगचा अरोमॅटिक अल्डिहाइडचा बघू 1700 सेंटीमीटर इनवर्सला. आता आधीच एक्झाम्पल बघू, इथं आलाय बघा जवळपास 1700 ला सी डबल बॉन्ड हो. ओके, अरोमॅटिक रिंग अल्डिहाइड. ओके, इथं ऑप्टेन झालंय जवळपास 1700 ला. कळलं का? देन सीएच ट्रेस. आता हे सीएच ट्रेस किती आहे बघा, जवळपास 3080 सेंटीमीटर इनवर्सला आहे. आता हे सीएच ट्रेस जवळपास 3000 सेंटीमीटर इनवर्सला आहे. So we can say that here it is a CH trace, okay, of benzyl layer. असं आपण इल्युसिडेट करू शकतो ऍज कम्पेअर टू स्टँडर्ड ऑल्सो. ओके, किंवा पर्टिक्युलर रेंजेस ज्या ठरलेल्या आहेत अशा सीएस ट्रेसचा किंवा अरोमॅटिक कंपाऊंडचे सी डबल बॉन्ड ओच किंवा पर्टिक्युलर रेझोनन्स जो आहे सी एच बॉन्ड, एक बॉन्ड, दोन बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, त्याचे ऍब्सॉर्प्शन्स. ओके, आय आर रिजन मध्ये त्याचे फंक्शनल ग्रुप कुठं ऑब्टेंड होतील, हे रिजन जे आहेत ते ऑलरेडी डिटरमाइन झालेले आहेत. त्यामुळं आपण कुठलाही कंपाऊंड अनालाइज करायला गेलो त्याचा फंक्शनल ग्रुप, ओके, तर तो लगेच अनालाइज होऊ शकतो. ओके, बाय युजिंग आय आर स्पेक्ट्रोस्कोप. समजलंय? दुसरं ऍप्लिकेशन्स आयडेंटिफिकेशन ऑफ सबस्टन्स. यस, समजलंय का? Yes, sir. देन स्टडिंग द प्रोग्रेस ऑफ द रिएक्शन. आता यामध्ये काय असेल, कसे स्टडी प्रोग्रेस चा स्टडी करायचा, रिएक्शन फॉरवर्ड होते का नाही, किंवा ऍज इट इज रिएक्शन झाली, रिएक्टंट बरोबर रिएक्ट झाली नाही, हाऊ वी कॅन से और हाऊ वी कॅन डिटरमाइन. यस, बोला. How we can say? पहिल्यांदा आपण रिएक्टंटचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा घेऊ शकतो, आय आर स्पेक्ट्रा घेऊ. तो आपल्याला डिफरंट फंक्शनल ग्रुप डिटेक्ट करून दाखवेल. आणि त्यानंतर रिएक्शन फॉरवर्ड झालेली किंवा प्रोडक्ट ऑब्टेन झालेला कंपाऊंडचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा, आय आर स्पेक्ट्रा घेतल्यावर त्याचे डिफरंट पिक्स मिळतील, त्याचे डिफरंट फंक्शनल ग्रुप मिळतील. ओके, जे काही बॉन्ड स्ट्रेच होणार आहेत, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड जे फॉर्म होणार आहेत, त्याचे आय आर स्पेक्ट्रा, त्याचे रेंजेस ऑब्टेन्ड पिक्स डिफरंट असतील. सो अकॉर्डिंग टू दॅट we can say the reaction is forwarded or not. Okay, or reaction is as it is. Okay, बरोबर आहे ना? यस, बरोबर आहे का?
किंवा ड्युरिंग रिॲक्शन मधला स्मॉल पोर्शन आपण सेपरेट करून परत त्याचा आयआर स्पेक्ट्रा केला. ओके, टाइम टू टाइम इंटरव्हलला, समजा 3 तासाचे रिॲक्शन आहे. ओके, आता ही 3 तासाची रिॲक्शन आपल्याला डिटरमाइन करायची, रिॲक्शन फॉरवर्ड होते का नाही, रिॲक्शन कॅरी होती का नाही टुवर्ड्स द प्रोडक्ट. ओके, तर आपण काय करू शकतो, अजून एक पर्टिक्युलर टाइम इंटरव्हल किंवा हाफ एन आवर असेल किंवा 10 मिनिट्स असतील. या पर्टिक्युलर टाइम इंटरव्हलला पर्टिक्युलर सॅम्पल काढून, थोडंसं सॅम्पल काढून आपण त्याचा आयआर स्पेक्ट्रा घेतला. ओके, हे जे आयआर स्पेक्ट्रा आहे अप टू 3 आवर्स, हे आयआर स्पेक्ट्रा हे डिफरंट फंक्शनल ग्रुप डिटरमाइन झालेले दाखवतील आपल्याला. ओके, जसं रिॲक्शन फॉरवर्ड होईल तसं ज्यावेळेस आपण पहिल्या ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा शेवटच्या ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्राशी कम्पेअर करू. ओके, त्यावेळेस आपल्याला लॉट्स ऑफ डिफरन्स या दोन्ही ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा मध्ये दिसेल. येस ऑर नो? आणि त्यावरून आपण सांगू शकतो की yes, this reaction is forwarded and well successful. Okay. Yes, नागेश, बरोबर आहे का? नागेश सर, ready? Yes, संकेत सर. Hello. 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 Yes, sir. Hello, समजतंय का मॅडम? Yes, संकेत सर. Yes, sir. समजते. Okay. So how can we determine progress of the reaction by using IR? सांगा, काय सांगितलं होतं? Yes, चैताली मॅडम. येस सर. काय सांगितलं, कसे आपल्याला प्रोग्रेस, रिॲक्शनची प्रोग्रेस आयआर नुसार कशी डिटरमाइन करता येईल? सर त्याचे ऍब्झॉर्बन्स बघून प्रत्येकाच्यातलं समजा कार्बन हायड्रोजन बॉन्ड मग ते लेंथ असतात वेव्हलेंथ त्याच्यानुसार. ओके. Then next application is detection of impurities. आता हे ऍप्लिकेशन कसं जस्टिफाय करता येईल आपल्याला? How we can detect impurities?
तुम्ही कॅफिन आयसोलेट केलंय. ओके, प्रॅक्टिकल मध्ये कॅफिन आयसोलेट केलंय. आता ते प्युअरली आयसोलेट झालंय का त्यामध्ये अजून काही ऍडिशनल इम्प्युरिटी राहिली आहे, हे कसं डिटरमाइन होईल? तर समजा हा कॅफिनचा आय स्पेक्ट्रा आहे. ओके, सपोज दॅट हा कॅफिनचा आय स्पेक्ट्रामध्ये सी डबल बॉन्ड ओ दाखवतोय आणि हा सी एच स्ट्रेचच नाही आपल्या कॅफिनच्या स्ट्रक्चर मध्ये, तरी सुद्धा दाखवतो. ओके, सो आपण यावरून कॅल्क्युलेट करू शकू किंवा यावरून डिटरमाइन करू शकू की आपल्या जो कॅफिनचा जो स्ट्रक्चर आहे यामध्ये सी एच स्ट्रेच नसतानाही इथं सी एच स्ट्रेच ऑप्टेन झालाय. याचा अर्थ आपल्या जो आयसोलेशन केलेल्या कॅफिन मध्ये काहीतरी किंवा आपण चुकीचा आयसोलेट काहीतरी दुसरा सबस्टन्स केलाय किंवा ऍडिशनली यामध्ये काहीतरी आयसोलेट झालेला आहे अजून. ओके, किंवा अजून एक अटॅच मॉइटी कुठली लागलेली आहे, फंक्शनल ग्रुपची दुसरी कुठली मॉइटी अजून अटॅच झालेली आहे, पण ते डिटरमाइन होते कारण पर्टिक्युलर रिजनला ऍब्सॉर्ब झाले. ओके, सो वी कॅन डिटरमाइन हिअर इट इज सी एस स्ट्रेच. ओके, म्हणजे पर्टिक्युलर कॅफिनचं जे स्ट्रक्चर आहे त्याला सी एस मॉइटी कुठेतरी अटॅच झाली. ओके, असं आपण डिटरमाइन करू शकू. बरोबर आहे ना? येस और नो? So these are all about IR spectroscopy. These are the applications for IR spectroscopy. Okay. अजून क्वांटिटेटिव्ह अनालिसिस साठी सुद्धा IR स्पेक्ट्रोस्कोपी वापरतात. ओके, either in pure form of compounds or mixture of components. Okay. Also आपण स्टँडर्ड सॅम्पल आणि टेस्ट सॅम्पल जे आहे ते सुद्धा कम्पेअर करू शकतो IR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये. ओके, फॉर क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑल्सो. Then NMR spectroscopy. तर NMR स्पेक्ट्रोस्कोपी कशामध्ये यूज करतात? तर पहिली गोष्ट NMR स्पेक्ट्रोस्कोपी यामध्ये दोन टाइप्स आहेत. एक H1 NMR आणि दुसरं सेकंड वन इज C13 NMR. ओके, in H1 NMR that determines the proton, only proton. ओके, मग प्रोटॉन काय असणार आहे? हायड्रोजन ऍटम्स. ओके, एनी ऑर्गॅनिक मॉलिक्युलचं जे प्रोटॉन असणार आहे तो हायड्रोजन ऍटम असणार आहे. ओके, CH3 वगैरे, that is H3 आर प्रोटॉन्स. म्हणजे किती प्रोटॉन आहेत? H3, CH3. म्हणजे हायड्रोजन ऍटम 3 आहेत. दॅट्स वाय वी कॅन डिटरमाइन हिअर 3 प्रोटॉन्स. ओके, H1 NMR मध्ये हायड्रोजन ऍटमचे प्रोटॉन डिटरमाइन होतात आणि C13 NMR मध्ये कार्बन्स किती आहेत आपले. ओके, पर्टिक्युलर कंपाऊंड मध्ये पर्टिक्युलर कंपाऊंडच्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन ऍटम्स किती प्रेझेंट आहेत ते NMR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये आपण डिटरमाइन करू. ओके, so NMR spectroscopy used in biology. Okay,
टू स्टडी द बायोफ्लुइड्स. बायोफ्लुइड्स आहेत, सेल्स असतील, परफ्युज्ड और आयसोलेटेड ऑर्गन्स असतील, त्याचा स्टडी करण्यासाठी, बायोमायक्रोमॉलिक्युल्स असतील त्याचा स्टडी करण्यासाठी, सच ॲज बायोमॉलिक्युल्स कुठले आहेत आपल्या ह्युमन बॉडीमध्ये, इम्पॉर्टंट बायोमॉलिक्युल्स. यस, बोला. स्वाती मॅडम, कुठले बायोमॉलिक्युल्स आहेत? Carbohydrates, lipids, protein. Okay. Nucleic acid in that DNA, RNA are there. Okay, peptides are there. हे सगळं आपण डिटरमाइन करू शकतो using NMR spectroscopy. Okay. Also in physical chemistry also, physics also, we can utilize NMR spectroscopy in study of high pressure diffusion, liquid crystal solutions, etc. Also, NMR used in forensic sciences. Okay. Also it is used in food sciences. Okay. An important NMR spectroscopy important application is to study the pharmaceutical and drug metabolism. Drugचे मेटाबॉलिझम कसं होतं हे स्टडी करण्यासाठी NMR स्पेक्ट्रोस्कोपी मोस्टली यूज केली जाते. ओके. इनॅन्शियोमेरिक प्युरिटी जी आहे ती डिटरमाइन केली जाते NMR स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये. ओके. आणि आयआरचं एक इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन राहिले बघा, ड्रॉबॅक एक राहिलाय सांगायचा, तो सांगतो. तर आयआर स्पेक्ट्रामध्ये एनॅन्शियोमेरिक जे कंपाऊंड आहे, एनॅन्शियोमेरिक कंपाऊंड, आयडेंटिकल कंपाऊंड, ओके, हे डिटरमाइन होऊ शकत नाही. इट्स फेल्स टू डिटरमाइन. ओके. तो हा फक्त आयआरचा ड्रॉबॅक आहे. ओके. जे एनॅन्शियोमेरिक कंपाऊंड्स आहेत त्यामध्ये फंक्शनल ग्रुप तर सेमच असतील, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण डिस्टिंग्विश काय करू शकणार नाही. दॅट्स वाय वी कॅनॉट से द कंपाऊंड इज पर्टिक्युलर दिस और दिस. ओके. हा एक ड्रॉबॅक आहे आयआर स्पेक्ट्रोस्कोपीचा. देन NMR स्पेक्ट्रोस्कोपी स्ट्रक्चरल इल्युसिडेशन मध्ये वापरतात. स्ट्रक्चरल इल्युसिडेशन काय आहे? तर स्ट्रक्चरल इल्युसिडेशन कसं करणार? तर H1 NMR यूज by using or utilizing H1 NMR we can determine the hydrogen protons. Okay. हे हायड्रोजनचे प्रोटॉन आपण डिटरमाइन करू आणि C13 NMR यूज करून जे काही कार्बन्स जे आहेत प्रेझेंट स्ट्रक्चर मध्ये ते डिटरमाइन करू शकू. ओके. आणि हे दोन्ही अनालिसिस करून, या दोन्ही स्पेक्ट्रमचा अनालिसिस करून जे पीक ऑप्टेन झालेत या पीकचं अनालिसिस करून, ओके, आपण स्ट्रक्चरल इल्युसिडेशन करू शकतो NMR पर्टिक्युलर कंपाऊंडचं. सॉरी. ओके. ऑल्सो MRI टेक्निक्स मध्ये यूज करतो NMR. MRI म्हणजे काय? व्हॉट इज MRI? Yes, what is MRI? मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. त्यामध्ये काय आहे? कसं आपण यूज करतो MRI टेक्निक? कशासाठी? हॉस्पिटलमध्ये MRI करायचंय वगैरे असं म्हणतो की, कशासाठी? ट्युमर ट्युमर आहेत. कशासाठी? ट्युमर. कशासाठी? बॉडी पार्ट्स मध्ये जे नवीन ट्युमर आलेत जे आपल्यापेक्षा नॉर्मल बॉडीपेक्षा वेगळे आहेत, त्याचं आपल्याला आयडेंटिफिकेशन करायसाठी.
Okay. Then अजून फिजिओलॉजिकल फंक्शन्स डिटरमाइन करायसाठी किंवा मेजर करायसाठी अनाटॉमिकल इमेज डिटरमाइन कसं दिसतंय नेमकं ते पाहण्यासाठी किंवा फ्लो मेजरमेंट एंजिओग्राफी ऑल्सो टिश्यू परफ्युजन स्टडीज यामध्ये डिटरमाइन NMR युटिलाइज करतो. ओके, समजले का? NMR स्पेक्ट्रोस्कोपी ऍप्लिकेशन्स. पर्टिक्युलर एक कॉमन ऍप्लिकेशन्स आहेत NMR स्पेक्ट्रोस्कोपी साठी. ओके, अजून पर्टिक्युलर सबस्टन्स साठी कुठले NMR चे ऍप्लिकेशन्स आहेत का? अजून दुसऱ्या कुठल्या वर्क साठी NMR युटिलाइज होईल हे शोधून काढा. ओके, आणि आपण वेन्सडेला MCQ टेस्ट घेणार आहे, तयारी करा. 4th चॅप्टर, 3rd and 4th चॅप्टर. ओके, प्रेझेंट द्या आता. Number 2, 4, 6, 7, 13, 17, 19, 21, 25, 27, 29, 36, 41, 43, 42, 43, 44, 47, 48, 51, 52, 53, 73, 73, okay, we stop here. Stay in lecture. Harrison sir will be continued.